सर नमस्कार. नमस्कार. सर नाव काय आपलं? माझं नाव किसन संतू भांगरे. ओके सर, वय किती आहे? माझे 56 वय आहे सर. अच्छा, आणि राहायला कुठे आहेत सर? एकनाथ नगर केडगाव. एकनाथ नगर केळगाव. काय त्रास होत होता सर आपल्याला? माझे कमर पण दुखायचे, पुरं खाली पाय पुरं स्किन पुरं जाम होते, मध्ये चालता येत नव्हतं. चालता येत नव्हतं. जी. कमरेमध्ये कधीपासून त्रास होता सर तुम्हाला? मला टोटल 8 महिने झाले सर. 8 महिन्यापासून त्रास होत होता. जी सर. आणि चालायला काही त्रास होता? आता नाही नाही, त्यावेळेस चालायला काही त्रास होता का? हो, खूप त्रास व्हायचा, म्हणजे खाली वागता येत नव्हतं. अच्छा, अजून काय त्रास होत होता? बसता येत नव्हतं असं. बर. आणि झोपायला खूप प्रॉब्लेम पडायचे, म्हणजे पुरं स्किन ताण 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 पडायचं शरीरावर. अच्छा, एकाच पायात त्रास होता का दोन्ही पायात त्रास होता? दोन्ही सर. दोन्ही पायात त्रास जी होता. सर. बरं, ठीक. काही ट्रीटमेंट वगैरे केली होती त्यासाठी तुम्ही या अगोदर? जी सर, केली होती. मग त्याच्यात काही तुम्हाला काही यश मिळालं, काही फरक पडला होता? काही फरक नाही पडला सर. अच्छा, आपल्याकडे कसं कळालं सर तुम्हाला? आपल्या सेटअप बद्दल, आपल्या क्लिनिक बद्दल तुम्हाला कसं कळालं? माझ्या मुलांनी माहिती फोनवर ते सर्च केलं, ऑनलाईन चेक केलं होतं? ऑनलाईन चेक केलं, त्याच्यावर तुमचा ऍड्रेस वगैरे सर्व इथलं सापडलं. मग ते इथं डायरेक्ट आम्ही इथं म्हणजे आलो. आपले थोडक्यात ऑनलाईन इंटरनेटवर तुम्ही चेक करून आणि मग आले होते सर? जी सर. आपल्याकडे ट्रीटमेंट करून किती वेळ झाला? म्हणजे आपण किती सेटिंग्स केल्या म्हणे सर? 2 सर. 2 सेटिंग्स केल्या. जी सर. बरं, म्हणजे 2 सेटिंग म्हणजे आपलं जवळपास मला वाटतं एक 10 दिवसात 2 सेटिंग झाल्या असतील आपल्या. जी सर. बरं, 2 सेटिंग नंतर आता तुम्हाला कमरेचा त्रास कसा वाटतोय सर? आता खूप रिलॅक्स वाटतं, असं पहिल्यासारखं असं वाटतं मला आता. अच्छा, म्हणजे पहिले त्रास जसं म्हणजे तुम्हाला होत होता त्याच्यापेक्षा तुम्हाला एकदम पूर्णपणे रिलॅक्स वाटतं. हो. म्हणजे आता सध्या असं म्हणजे जर समज विचारायचं असलं तर 100% तुम्हाला 100 पैकी किती टक्के तुम्हाला रिलीफ आहे सध्या? आता मला सर 90% सर मला जाणवतं पूर्ण, म्हणजे फ्री एकदम. पहिले जसं मला इथं आले, पहिले स्टार्टिंगला इथं आलो त्यावेळेस म्हणजे मला लय, म्हणजे शरीर लय माझं हे होतं, त्रास देत होता. त्रास देत होतं. आणि ज्या दिवशी तुमच्याकडून ट्रीटमेंट घेतली त्या क्षणी तुम्ही जसं मला शरीराला हे केलं, त्या क्षणी मला लय आराम पडला सर. अच्छा, जवळपास तुम्हाला 90% त्रासापासून मुक्तता झाली? हो सर. अच्छा सर, या केसेस मध्ये सर, मणक्याच्या केसेस मध्ये बहुतांश लोकांना ऑपरेशन करायची गरज पडते. तर जे असे जे आपले पेशंट आहेत ज्यांना मणक्याचा त्रास आहे, तर अशा पेशंटला ज्यांना ऑपरेशन सांगितलं आहे, तर त्यांना तुम्ही काही मेसेज देऊ इच्छिता का? म्हणजे त्यांना काही मेसेज तुम्हाला द्यायची इच्छा आहे का? हो, मेसेज देऊ ना सर. असं आहे का बुवा, तुमचं इथलं लोकेशन वगैरे त्यांना देऊ, ऍड्रेस वगैरे आहे तुम्हाला, तुमच्यापर्यंत त्यांना पोहोचू. तुम्हाला काय वाटतं सर, मणक्याचं ऑपरेशन करणं कितपत योग्य आहे, किंवा अशी आपली नैसर्गिक उपचार पद्धती करणं कितपत योग्य आहे? नैसर्गिक दोघांपैकी तुम्हाला काय वाटतं, काय कोणती गोष्ट करायला हवी? ऑपरेशन करायला हवं की नैसर्गिक पद्धतीने ट्रीटमेंट करायला हवी? या पद्धतीने ट्रीटमेंट योग्य सर. नैसर्गिक पद्धतीने? जी सर. म्हणजे ऑपरेशनच्या आहारी न पडता नैसर्गिक पद्धतीने आपण ट्रीटमेंट करू शकतो? हो सर. चालतं. आमच्या ट्रीटमेंट खुश आहात? जी सर, पक्का खुश आहे सर. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू सर.